म्हणजे रखुमाई सतत भांडते, रुसते, बडबडते, पण त्याहीपेक्षा जास्त प्रेम करते माझ्या पमासारखा. तो दोन्ही हात कमरेवर ठेवून म्हणतो, मी तर काळा सावळा विठ्ठल आणि ही माझी रखुमाई. जय दादा, तुला माहितीये आमच्या मम्मी पप्पाची लव्ह स्टोरी ना खूप भारी आहे. आणि आशुताईची लव्ह स्टोरी तर आपण सगळेच बघतोय, पण शरुताईची लव्ह स्टोरी कशी असेल हे बघायला मी खूप एक्साइटेड आहे. हिची लव्ह स्टोरी कठीण आहे. आता आमची शरू जरा द्वाड आहे, पण जगात सगळ्यांची लव्ह स्टोरी असते की, आणि ती असायलाच पाहिजे, नाहीतर आयुष्याची काय मजा आहे ना. त्या गाण्याचा अर्थ काय रे? रखुमाई आहेस ना, मग तुला गाणं आणि अभंग यातला फरक नाही माहित. त्याचा अर्थ आहे की विठुराया जरी सगळ्या जगाचा पाठीराखा असला तरी रखुमाई शिवाय तो पूर्ण नाहीये. विठुराया जरी सगळ्या भक्तांच्यात रमत असेल तरी त्याला ठाऊक आहे मागे रखुमाई आहे, जी सगळी पंढरी सांभाळते. तिच्यामुळेच तो या सगळ्या भक्तांच्यात कसलीही काळजी न करता रमू शकतो. विठुराया सगळ्या जगाची माऊली आहे, कारण त्याला ठाऊक आहे मागे खंबीर रखुमाई आहे. साऱ्यांचं चित्त विठूच्या पायाशी असलं तरी त्याच्या डोळ्यांना आस रखुमाईची असते. तिच्याशिवाय तो अधुरा आहे. अशीच एक रखुमाई प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवी, तर जगण्याला अर्थ आहे. अर्थ तर नीट सांगता आला तुला, पण मग कळला नाही का? काय म्हणालीस? कुठे काय विठुराया? हो, निघायचं. ही कोण आहे मला प्रेमाचा अर्थ समजवणारी? अरे, हे यांचं दप्तर राहिलं. बॅग्स कुठे गेल्या यांच्या?